म्हणजे मुली पण आहेत, मुलगे पण आहेत आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी महत्वाचा एक बॅड टच आणि गुड टच. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बॅड टच आणि गुड टच. म्हणजे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श. बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श, गुड टच म्हणजे चांगला स्पर्श. तर एक असा तो जनजागृती करण्याचा जो एक विषय आहे तो का करावा लागतो की हल्ली मुलांवरती, लहान मुलांवरती अत्याचार, लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून शासनाने हे एक योजना तयार केलेली आहे आणि योजनेमध्ये अशी माहिती सगळ्यांना द्यायची असते. आता तुम्हाला एक सांगा, तुम्ही चाललात, समोर तुमच्या आता एखादा खड्डा दिसतोय किंवा दरी दिसते, तर तुम्हाला काय वाटतं? ते काय असतं? ते बोला बोला. धोका वाटतो ना? काय वाटतं? धोका वाटतं ना? की धोका मग तुम्ही काय करता? नाही, तिथे पुढे जात नाही. बरोबर आहे. मग तुम्ही काय करता? धोक्याच्या विरुद्ध काय आलं, मग तुम्ही काय करणार? तुमची सुरक्षा करणार. काय करणार? सुरक्षा. आलं लक्षात? जसा धोका तसं सुरक्षा. त्याच्या विरुद्ध शब्द कुठला आहे? सुरक्षा. धोक्याच्या. तर तुमच्या मुलींपैकी असं तुम्हाला कधी असं जाणवतं का की बाबा आई वडील तुमच्या बरोबर कोण प्रेमाने वागतं, लाडाने कोण वागतं, कोण वागतं घरामध्ये? बोला बोला जोरात बोला. लाड नाही कोण करत? लाड नाही करत कोण? नाही करत. मला वाटतं कोणच लाड नाही करत. गुरुजी नाही, आईच करतात तुमचे लाड. आई वडील, तुमच्या घरामध्ये आजोबा असतील, आजी असेल, बरोबर की नाही? तुमचे मामा, मामी, मावश्या, आत्या करतात ना? का नाही करत? जोरात बोला. असं जोरात बोला तुम्ही, तरच मला कळेल की तुमच्या करतात की नाही. तर मी घरी येऊन विचारतो, बाबा काय लाड करत नाही? बघूया कोणाकोणाचे लाड करतात ते. हात वरती करा. ज्यांनी हात वरती नाही केलं त्यांच्या घरी येतो मी. सगळ्यांच्या. ठीक आहे, ठीक आहे. आता ठेवा, हात खाली घ्या. तर आता एक लक्षात ठेवा, फक्त लाड, ऐकून घ्या, ऐका नाही, लाड फक्त आपले आई वडील, आजी आजोबा, आपले नातेवाईकच करत असतात. आता तुमच्या शरीरामध्ये 3 महत्वाचे भाग आहेत. महत्वाचे म्हणजे गुप्त, म्हणजे ते खाजगी भाग. आता कुठले कुठले आहेत तुमच्या शरीरावरती 3 खाजगी भाग? कुठे कुठे आहेत मला सांगा बघू. बोला बोला, काय हरकत नाही. मुलींचं सांगायचं झालं, पालकांनी पण आहे का? सगळ्यांनी आहे का? ही म्हणजे खाली मान घालायची किंवा लज्जास्पद अशी गोष्ट नाही. हे सगळ्या गोष्टी माहिती पाडायला पाहिजे होतं. एक छाती असते, आपली एक खाजगी भाग असतो. कुठला छाती? खाजगी भाग कुठला? छाती. दुसरा कुठला असतो? 2 पायांच्या मधला भाग, तो खाजगी भाग. आलं लक्षात? तिसरा आपला पाठीमागचा भाग. हे असे 3 खाजगी भाग आहेत. तर 3 खाजगी भागाला हात लावण्याचा अधिकार फक्त आपल्या आई वडिलांनाच आहे. कोणाला आहे? आई वडिलांना. आणि जास्तीत जास्त डॉक्टरना. ते सुद्धा, डॉक्टर सुद्धा केव्हा? की तुमचे आई वडील हजर असतानाच तपासणी करतात. आलं लक्षात? तर तुम्ही एखाद्या समजा शाळेमध्ये गेलात किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलात, तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की प्रेमाने आपल्या शरीराच्या कुठल्या भागामध्ये कोण भाग हात लावतोय किंवा काय नाही करतंय. तर त्यावेळेला तुमच्या शरीराचं मी तुम्हाला 3 जे भाग सांगितले, त्या भागाला कुणीतरी इतरांनी, म्हणजे आई वडिलांच्या खेरीज इतरांनी कोणी तुम्हाला स्पर्श केला, तर तो स्पर्श चांगला असेल की वाईट असेल? वाईट. व्हेरी गुड. मग आपण काय करायचं त्यावेळेला? असं जर कोण वागायला लागलं तर तुमचे जवळचे कोण असतात? आई वडील. बरोबर आहे. आई वडील असणार. तुम्ही जास्त वेळ कुठे असतात? शाळेत असतात, बाई असतात, गुरुजी असतात. असं त्यांना आपण सांगायचं. आलं लक्षात? तुमच्या लक्षात येत आहे मी काय बोलतोय ते? का डोक्यावरून जात आहे? जात आहे डोक्यावरून? नाही ना? ठीक आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय करायचं, तुम्ही समजा एखादे हे करायचं, समजा तुम्हाला मी आता एखादे केलं, हात लावला एखादी तराईत माणसाने, इस्माने किंवा कोणी, तर तुम्ही पहिलं काय करायचं? तुम्हाला जोरात ओरडता येतं? बघूया, ओरडून दाखवा.
ओरडा ओरडा कसं किती जोरात कोण ओरडणार त्याला पहिला मार्क मिळणार, 1 नंबर येणार. कसं ओरडणार? ओरड. कसं ओरडणार दाखव मला ओरडणार. अरे ओरडा ओरडा कोणती ओरडा. ओरडायचं येईल ना तुम्हाला का असं गपचूप बसणार आहे कोण तुम्ही? ओरडणार ना. मग ओरडल्यानंतर समोरची व्यक्ती सावध होते आणि त्या कृत्यापासून ती परावृत्त होते. ओरडायचं कशासाठी? तुम्हाला दम द्यायला येतो. हाऊस बाबा तुमच्या राटेच्या ना तशी त्या काय गाडी घालायची राटेच्या तू काय करतात?